नगरात राहणाऱ्या त्या देवांची ती देवनागरी लिपी, बरोबर. आपण असंच लक्षात ठेवलं ना की जी नगरात राहणारे देव होते त्या देवांची जी लिपी त्यावरून मग या आपल्या लिपीला देवनागरी हे नाव मिळालेलं आहे. देवनागरी लिपी. मग हिच्या लिहिण्याची पद्धत कोणती आहे सांगा बरं. देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपी अक्षरे मोडून लिहिली जाते. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. की देवनागरी लिपी एकाखाली एक अशी लिहिली जात नाही. बरोबर आहे, लिहिली जात नाही. पण कशी लिहिली जाते? ही उजवीकडून डावीकडे लिहिली जाते का? अजिबात नाही. देवनागरी लिपी अक्षर मोडून लिहिली जाते का? तर नाहीच. तर देवनागरी लिपी ही डावीकडून जो लिहिणारा व्यक्ती आहे त्या लिहिणाऱ्या व्यक्तीच्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. तुम्ही अशी समोर वही घेऊन बसलाय, तुम्ही पेन आहे हातात, तुम्ही लिहिताय कसं? असो. सो डावीकडून उजवीकडे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल.